हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे थाली. मी भटुरेची रेसिपी नाही सांगितली आहे, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा. मी छोलेची रेसिपी फक्त सांगितली आहे. त्याच्यासाठी मी खडे मसाले आणि चायपत्ती ह्यांची एक पोटली तयार केली आणि त्याला असं बाजूला ठेवून दिलं आहे. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये चणे घेतले आहेत, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि ती जी पोटली होती ती टाकली आहे, तेजपत्ता टाकला आहे, दालचिनी टाकली आहे, थोडंसं खायचा सोडा टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे आणि थोडं पाणी टाकून त्याला 4 ते 5 शिट्या मी अशा काढून घेतल्या आहेत. 4 ते 5 शिट्या काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त ते असं शिजून गेलं होतं. अजिबात असं कडक लागत नव्हतं. नंतर मी मसाल्याची पोटली बाहेर काढली, टोमॅटोची साल काढली, तेजपत्ता काढला, दालचिनी काढली, हे सगळ्याला असं बाजूला काढून टाकलं. त्यानंतर एक चमचा घेऊन ह्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून कांदा जो असेल ना तो एकदम असा आपण मिक्सरला कसं बारीक करतो असा बारीक केला आहे. आपण दरवेळेस खोबरं हे वाटण वगैरे करून करतो ना, एकदा असं करून पहा, खूप लवकर होतं आणि छान होतं. त्यानंतर तेल घेतलं, त्यात अद्रक लसूण टाकलं आणि चांगलं असं भाजून घेतलं. त्यानंतर हा माझा घरगुती मसाला आहे, ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंट करा. नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, धने पावडर टाकले, हळदी पावडर टाकली आणि याला 1 मिनटं 2 मिनटं असं चांगलं भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त त्याला जळू द्यायचं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेले काबुली चणे होते ते टाकले आणि त्यानंतर थोडा वेळ हलवून मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली थोडीशी आणि त्यानंतर थोडं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून मीठ टाकलं. मला कुकर हवा होता म्हणून मी टोपात त्याला ट्रान्सफर केलं, कोथिंबीर टाकली. हे बघा, खाण्यासाठी रेडी आहे छोले भटुरे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.